हिरव्या हिरव्या झाडावर. बाळांनो, आज आपण हिरव्या हिरव्या झाडावर हा पाठ शिकायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. एका जंगलात एक छोटेसे झाड होते. हिरव्या हिरव्या रंगाचे, लहान लहान फांद्यांचे. हवेला त्या झाडासोबत बोलायला आवडायचे. चिमणीला त्याच्या फांदीवर बसायला मौज वाटायची. माकडे त्याच्या फांद्यांवर बसून झोके घ्यायची. एकदा झाडाने विचारले हवेला, "तू कुठे गेली होतीस?" हवा म्हणाली, "गेले होते डोंगरावर, पतंग उडवले मुलांबरोबर, ढगांना हलवले गरगर, पाऊस पडला सरसर." झाड खूप हसले. मग झाडाने विचारले चिमणीला, "तू ग काय केलंस सकाळपासून?" चिमणी गाणे गुणगुणत म्हणाली, "दाणे खाल्ले पोटभर, गाणे गायले गळाभर." तेवढ्यात तिथे माकड आले आणि म्हणाले, "आजचा दिवस मजेदार, मिठाई फळे तजेलदार, टोपी माझी झुपकेदार, दिसतो मी रुबाबदार." चौघेही खूप हसले. नंतर सगळे आपापल्या घरी परतले. सगळे गेल्यावर छोटे झाड हिरमुसले. ते स्वतःशीच म्हणाले, "मी इकडून तिकडे कुठे जाऊ शकत नाही, नाचू शकत नाही." त्याला खूप रडायला आले. ते पाहून त्याच्या शेजारचे मोठे झाड म्हणाले, "अरे, असा दुःखी का होतोस? आपण झाड आहोत. आपली मुळं जमिनीत घट्ट रुतलेली आहेत. आपण एका जागी थांबलो नाही तर माती पकडून ठेवणार कशी? माती वाहून जाईल ना." "माती वाहून गेली तर काय होईल?" छोट्या झाडाने कुतूहलाने विचारले. "माती नाही तर शेती नाही, शेती नाही तर अन्नधान्य नाही. मग माणूस काय खाणार?" मोठ्या झाडाने त्याला समजावून सांगितले. "अरे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही." असं छोटे झाड म्हणाले. "अरे, आपण ढग अडवतो, त्यामुळे पाऊस पडतो, सर्वांना पाणी मिळतं, आपल्या पाना फुलांचाही लोकांना उपयोग होतो." असं मोठे झाड म्हणाले. मोठ्या झाडाचे म्हणणे छोट्या झाडाला पटले. रात्रभर ते जागत राहिले. केव्हा सकाळ होईल अन माकडे, चिमण्या, पक्षी येतील याची वाट पाहू लागले. अशा प्रकारे आज आपण हिरव्या हिरव्या झाडावर हा पाठ शिकलो. आता आपण या पाठातील शब्दार्थ पाहूया. 1. तजेलदार म्हणजे टवटवीत. 2. हिरमुसणे म्हणजे दुःखी होणे. 3. कुतूहल म्हणजे एखादी गोष्ट समजून घ्यायची उत्सुकता.